प्रहार संघटनेचं का आता प्रहार संघटना महाराष्ट्रात सुरू राहणार आहे की प्रहार संघटना आता विलीन प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील. ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील. पण संघटना ही सोबतच राहील की विलिनीकरण कराल? नाही, सोबत प्रहार संघटना राहील. पण तुम्ही मेंटली पूर्ण प्रिपेअर आहात आता आता मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध, तर आता पाठिंब्याचा काय विषय आहे? मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी आता, आणि शिवसेना वाढवणार कसं आहे, आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो. माझ्यावर ना कोणी मला नेता होता ना काहीच नाही. मी बिलकुल असं खुलेआम आपली पान टपरी चला होता. नाही, पण तुम्ही एकनाथ शिंदेची साथ सोडली नव्हती तेव्हा, पण आता पण तुम्ही शिवसेनेमध्ये जाते. काय चांगलं पाहिलं नेतृत्व आहे, शिंदेमध्ये? सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडतं, म्हणून विषय झाला नाही. असा प्रश्न प्रहारमध्ये प्रहारचा राजकीय भूमिका काय असेल? आता राजकीय भविष्य शिवसेना आहे ना. शिवसेने म्हणून कसं आहे, जिथं राहिलोय ना तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे. सामाजिक संघटना म्हणून काम करू आम्ही. आणि गुवाहाटीला छेडताना सगळे गुवाहाटीवाले निवडून आले का नाही आले? मग तुम्ही काय बोंबलून राहिले? पण तुम्ही आधी जर लोकांना तर फटा मतं मारले ना गुवाहाटीवाल्यांना. नाही, पण तुम्ही आधी लोकांनी शिवसेनेत आला स्वीकारलं. असतात- तुमचे प्रश्न कायमच आहे. नाही, पण तुम्ही आधी शिवसेनेत आला असतात तर जिंकला असतात. राजकारण बदलू शकतं. आपले जे विरोधक आहेत त्यांना कुठेतरी यामुळे धसका बसलाय का, किंवा त्यांची आता यापुढे कशी वाटचाल राहणार आहे? पाचावर धारण बसेल त्यांची असं म्हणा. कोणाचं काय होईल त्यापेक्षा आम्ही काय करू शकतो ते दाखवू.